नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएफडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आपल्या मेसेज नुसार तुमची जे चॉईस होती पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तर तोच चॅप्टर चालू करत आहोत तुमच्या चॉईस नुसार. तर बस सुरुवात करत आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. मित्रो, या चॅप्टर वर कमांड आणायची असेल तर याचे बेसिक कडक पाठ पाहिजे. बस त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, तुम्ही धावसाल. माझा शब्द आहे असा शिकवून देतो का तुम्ही म्हणसाल क्या बात आहे. तर पहिलं बेसिक सांगत आहो की ज्याचं नाव आहे बा डिस्टन्स फॉर्म्युला. हा जो सूत्र आहे फॉर्म्युला आहे हा तुम्ही शिकले कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. फॉर्म्युला असं कुठं शिकले बा तर लक्षात ठेवायचं, समजते का. असं आहे बघा, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, याचं नाव आहे एन, याचं नाव आहे बी, याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि याचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. तेव्हा आपण लावतो का डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी, where a coordinate of A is x1 y1 and coordinate of B is x2 y2. ह्या जो डिस्टन्स आहे हा कसा काढतो तो डिस्टन्स AB बरोबर अंडर रूट है ना, पहिला मायनस पहिल्याचा वर्ग प्लस दुसरा मायनस दुसऱ्याचा वर्ग. तुमच्या भाषेत सांगतो अंडर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. बस शिकवताना ह्या मेसेजच नाही आला पाहिजे बघा सर हे कुठून आलं, म्हणून आत्ताच क्लिअर करून घ्या. जे तुम्हाला मी सांगत आहे मी फालतूचे सांगतच नाही, जे कामी येणार आहे त्याचा सतत वापर होणार आहे ते फक्त बेसिक सांगत आहोत. तर पहिला बेसिक आहे डिस्टन्स फॉर्म्युला आहे ना. डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज गिवन बाय वेअर ए इज x1 y1 and b is x2 y2. then distance AB is equal to under root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवा की ज्याला सेक्शन फॉर्म्युला म्हणतात. याचे दोन प्रकार, एक प्रकार आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आणि दुसरा प्रकार आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. तर मी पहिला सांगून राहिलो इंटरनल डिव्हिजन. असं इंटरनल डिव्हिजन काय सांगून राहिलो बा इंटरनल डिव्हिजन. ठीक आहे, मग माझं म्हणणं आहे बघा लक्षात ठेवा हा एक रेषाखंड आहे, सेगमेंट म्हणतात की ज्याला लक्षात ठेवा हा P ज्याचे कोऑर्डिनेट आहे XY. If the point PXY divide the segment AB internally. काऊन म्हटलं इंटरनली, तर ए आणि बी च्या आतमध्ये आहे हा P नावाचा, डोळ्यानं दिसत आहे म्हणून इंटरनली म्हणत. If the point PXY divide the segment AB internally in the ratio m is to n, एवढ्या सेगमेंटला m आणि n च्या रेशो मध्ये डिवाइड केलं. then by section formula for internal division where A is लक्षात घ्या A चे कोऑर्डिनेट आहे, लक्षात घ्या x1 y1 आणि B चे कोऑर्डिनेट आहे x2 y2. if the point PXY divide the segment AB internally in the ratio m/n where the coordinate of A is x1 y1 and coordinate of B is x2 y2, then x is equal to है ना, x is equal to कसं खेळ बोलायचं बात, ह्या इकडं जाईन तर ह्या इकडं जाईन. लहानपणी पोरी खेळाच्या असं असं आपली तुपडी म्हणते आमच्या विदर्भात, असं असं, तर हे असंच करायचं हो. याले लावायचा तर याले लावायचा, ह्या पहिल्याले लावला तर ह्या पहिल्याले लावायचा. mx2 प्लस nx1 आपण या दोघांची बेरीज
आता घ्यायचं y बरोबर, तर याले लावला तर याले लावला, या दुसऱ्याले तर ह्या बी दुसऱ्याले, म्हणजे कसं मांडायचं my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तर याचे कोऑर्डिनेट आले कोणाचे बात p चे, तर इथं लिहायचं pxy बरोबर, इथं लिहा लागते mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, इथं my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. पाठ नाही केलं किंवा लावता नाही आलं तर सेटच नाही होत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, लक्षात ठेवता. मग आता एवढं जर झालं असन तर मग ह्याच आता एक्सटर्नल डिव्हिजन साठी हा जो पॉइंट राहील, दहावीचं पुस्तक पहा, वेळ कमी आहे, हा कुठं असतो तर याच्या बाहेर असते. बी हा कुठं असतो तर या एबी सेगमेंटच्या बाहेर असते. आणि शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगतो, 10व्या वर्गात तसं तुम्ही शिकलेले आहे, नसन माहित तर आता मी सांगत असाव का बाई ती पॉइंट बी एक्सटर्नल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन बोला डिव्हिजन. If the point PXY divide the segment AB externally in the ratio m is to n, then PXY is equal to, राजा काहीच चेंज नाही, फक्त इथं प्लस आहे तर काय घ्यायचं बा, तर मायनस घ्यायचं. तर बा डायरेक्ट इथं लिहून राहिलो, त्याच्याशिवाय शक्य नाही. mx2 मायनस n आहे ना, x1 अपॉन m मायनस n. दुसरा आहे बा, आता लक्षात आहे my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. चल बोल बा, ठीक आहे. असं काळजी नका करू, जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा मी लावून दाखवत नाही, डायरेक्ट शिकवतच नाही. एवढं जर झालं असेल तर बा तुम्ही ती चौथा फॉर्म्युला शिकले, त्याचं नाव आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला तुम्ही कसे शिकले ते मला नाही माहित, पण आज मला जर ऐकलं तर तुम्ही आयुष्यभर याले विसरणार नाही. तर मला लक्षात ठेवा, माझं म्हणणं आहे बघा, हा एक सेगमेंट आहे, या सेगमेंटचं नाव घेतलं मी एबी, याचं नाही ना कोऑर्डिनेट x1 y1, याचे कोऑर्डिनेट x2 y2, परमनंट आपलं एबी चालते. हा याचा मिड पॉइंट आहे p, की ज्याचे कोऑर्डिनेट आहे xy. Let Pxy be the midpoint of segment AB, where coordinate of A is x1 y1, coordinate of B is x2 y2. Then by midpoint formula तुम्ही कसे शिकले नाही माहित मले, पण आज माझं ऐकून घ्या, तुम्ही म्हणसाल सर क्या बात आहे, हा x बरोबर, माझी अडाणी भाषा सांगते, माझी गावरानी सांगते का पहिल्याची बेरीज भागीला 2, पहिल्याची बेरीज भागीला 2, दुसऱ्याची बेरीज भागीला 2. तुमची स्टँडर्ड चेक करसाल तर हे समजा, पण लावता नाही येत, माझं लावता येईल. पहिल्याची बेरीज भागीला 2, दुसऱ्याची बेरीज भागीला 2. डन. मग आता एवढं जर झालं असेल, काहून बा असं बोललो, तर प्रत्येक वेळेस काय x1 y1 येणार आहे नाही, संख्या येणार आहे, नंबर येणार आहे. म्हणून डोक्यात ठेवा, पहिल्याची बेरीज भागीला 2, दुसऱ्याची बेरीज भागीला 2. तर लक्षात ठेवा, पुढचा नियम सांगत हाव, याला इन्क्लायनेशन ऑफ लाईन म्हणतात. काय म्हणतात रे बा, इन्क्लायनेशन ऑफ लाईन. फारच महत्वाचे पॉइंट आता सुरू झाले. हे तर आपण सतत पाय ना, कुठं तरी प्रॉब्लेम मध्ये एक स्टेप येणार आहे, त्यांना त्यावेळेस त्याला लावणार आहोत. माझं म्हणणं आहे बा हे झाली, तुमचं लक्षात ठेवा. काय सांगून राहिलो तर ह्या झाला तुमचा एक्स ऍक्सिस, ह्या झाला वाय ऍक्सिस. एक लाईन आहे बा, ही लाईन काय करत आहे, या एक्स ऍक्सिस ची इथं अँगल करत आहे. बोला बा, ठीक आहे? अरे बोला, हो का नाही? तर बा माझं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे बा, लक्षात ठेवायचो का ह्या अँगल तयार झाला, ती अँगल मेड बाय लाईन with the positive direction
डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस काय अर्थ होते असा असला तर त्याने म्हणते पॉझिटिव्ह डायरेक्शन असा कोण केला जमलं का नाही मग मी काय सांगलं का इफ द लाईन आहे ना द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बोला ठीक आहे इज कॉल्ड इन्क्लायनेशन ऑफ लाईन ठीक आहे जर एखादी रेषा एक्स अक्षाशी पॉझिटिव्ह डायरेक्शन न कोण करत असेल तर त्याला इन्क्लायनेशन ऑफ लाईन म्हणतात आणि तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे काही थीटा इज द इन्क्लायनेशन ऑफ लाईन फायदा का आहे याचा तर याचा फायदा आहे का हा जेवढा कोण होणार आहे इथं थीटा घेतला उद्या जाऊन प्रॉब्लेम मध्ये 50 60 70 कायचा बी येणार आहे त्याचा जर तुम्ही टॅन घेतला तर या रेषेचा स्लोप भेटते म्हणजे इन्क्लाइन स्लोप काय न दाखवते तर यम न म्हटल्या दाखवल्या जाते मग आज आपल्याला नवीन माहिती भेटलं का स्लोप जर एखाद्या रेषेचा काढाचा असेल आणि ती रेषा जर एक्स अक्षाशी कोन करत असेल तर डायरेक्ट त्या कोनाचा टॅन घेतला तर आपल्याला काय माहित पडते रे वा तर त्या रेषेचा स्लोप माहित पडते चल बोल बोला कसं लिहिशील याले इफ थीटा इज द इन्क्लायनेशन ऑफ लाईन इफ थीटा इज द इन्क्लायनेशन ऑफ लाईन then slope of the line is given by m is equal to tan theta where m is the slope done मी जे बोलत आहो बरोबर ऐकून लिहत जा लिहायला वेळ नाही बाबा तेवढा कारण भक्कम शिकवायचं आहे मग आजपासून लक्षात ठेव एक्स अक्षाशी जर एखादी लाईन अँगल करत असाल तर त्या डायरेक्ट अँगलचा जर टॅन घेतला ना तर आपल्याला त्या रेषेचा स्लोप भेटतो नेक्स्ट पुढचा पॉइंट सांगता स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट माझं म्हणणं आहे बघा हा एक पॉइंट आहे हा एक पॉइंट आहे की या पॉइंटचं नाव ठेवलं ए या पॉइंटचं नाव ठेवलं बी याचे कोऑर्डिनेट मी घेतले x1 y1 याचे घेतले x2 y2 तर याच्यातून जाणारी ही रेषा याचा स्लोप काढायचा आहे बाय सोपा आहे बा तर लक्षात ठेवा कसं म्हणशील बा काही स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ax1 y1 and bx2 y2 is given by m is equal to आहे ना दुसऱ्यामधून दुसरा मागच्यातून मागचा वजा करायचा सबट्रॅक्ट करायचा भागीला आहे ना समोरच्यातून समोरचा y2 minus y1 upon x2 minus x1 काय सोप्या साध्या भाषेत स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 डिफरंट पॉइंट इज गिवन बाय m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 बोला ठीक आहे काय सांगतो बा तर मला लक्षात द्या इंटरसेप्ट ऑफ लाईन बद्दल बोलत आहो का या झाला बाय x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ही रेषा आहे कल्पना करा का या रेषेने याले इथं छेदलं या पॉइंट मध्ये छेदलं तर याला इंटरसेप्ट म्हणते ठीक आहे हा जो पॉइंट आहे ते काहीतरी असेल ना 1 2 3 4 तर मी हे घेऊन टाकतो x अक्षावरील x ऍक्सिस वरील y कोऑर्डिनेट 0 असते म्हणजे याचा पॉइंट झाला a0 हा इथं इंटरसेक्ट झाली मग याले म्हणते y इंटरसेप्ट y अक्षाला छेदणारी रेषा ज्या पॉइंट मध्ये छेदते इंटरसेक्ट करते त्याला y इंटरसेप्ट म्हणतात आणि तो b न दाखवला जातो y अक्षावरील y ऍक्सिस वरील x कोऑर्डिनेट 0 असतो असं चल बोल बा मग आता एवढं जर झालं असन तर या ए ला x इंटरसेप्ट म्हणतात तर बी ले y इंटरसेप्ट म्हटल्या जाते डन तर मला लक्षात ठेवा मी काय सांगत आहो पुढचा पॉइंट जे नंबर असेल ते पाठ बसा काय सांगून राहिलो बा का x ऍक्सिस चं इक्वेशन ऑफ x ऍक्सिस is y is equal to 0 equation of y axis is x is equal to 0 चल जल्दी जल्दी बोलो ठीक है
जर लक्षात ठेवा एक रेषा आहे ना, यक्स हे असं काढलं हो कायले मगज मारी. एक्स ऍक्सिस ले पॉझिटिव्ह आहे ना, एक्स ऍक्सिस ला ही लाईन काय आहे बा तो पॅरलल आहे. तर मग एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा कसं बळबळ करता येते. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. तुम्ही थोडंसं ट्रेनिंग देतो असं नाही समजायचं. हे तर सर्वाले पाठ आहे हो. y इज इक्वल टू बी आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस x इज इक्वल टू a. हे काही समजत नाही. तर इकडं पाय राजा मी शॉर्ट मध्ये सांगतो कसं समजते. या 0 1 2 3 -1 -2 -3. मग आता एवढं जर झालं असेल तर -1 -2 -3 आणि या इथं लिहून राहिलो 1 2 3 बस शॉर्ट. हे एक रेषा काढली आणि म्या म्हटलं का बा या रेषेले नाव देऊन टाकतो ए बी. असं ए बी या रेषेचं इक्वेशन सांगा. राईट द इक्वेशन ऑफ लाईन ए बी. पोरं वाट पाहिजे समजतच नाही. असं आहे. क्लिअर कट माहित आहे साऱ्या जगाला माहित आहे का हा एक्स ऍक्सिस आणि ह्या वाय ऍक्सिस. एवढं क्लिष्ट आणि कठीण याले सांगल्या जातील काही समजत. ठीक आहे. या लाईनीचा इक्वेशन पाहिजे तो म्हणते त्याले माहित आहे एक्स अक्षाले पॅरलल आहे. थेरी सांगते आणि थेरीज आपण कागदावरची वाचतो. एक्स अक्षाले पॅरलल आहे तर याचं इक्वेशन राहील बा y बरोबर b स्वरूपात इन द फॉर्म ऑफ y इज इक्वल टू b. हेड काही कामाचं नाही. मावाला ऐकून घे मी का सांगत आहो. या रेषेचं इक्वेशन पाहिजे नो प्रॉब्लेम. डोळे दिले ईश्वरानं. हे पाय या वाय ऍक्सिस ही रेषा इंटरसेक्ट करत आहे. कोणाले करत आहे बा तो वायले करत आहे. तो वायली ना कायच्यात करत आहे तर या 2 मध्ये करत आहे. तर y बरोबर 2 हे झालं याचं इक्वेशन. तर आमचं गावरानी सांगते कायले छेदली. छेदणे म्हणजे इंटरसेक्ट करणे. कायले छेदली तर वायले छेदली. कायच्यात छेदली तर 2 मध्ये छेदली. म्हणून इक्वेशन तयार होते y बरोबर 2. आणि कशा स्वरूपात आलं तर बा y इज इक्वल टू b च्या स्वरूपात. आणि स्टँडर्ड म्हणून तयार झालं इफ लाईन पॅरलल टू इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस इज y इज इक्वल टू b. पण ती वरून जाते. गावरानी लक्षात ठेवा कायले छेदली कायच्यात छेदली. कायले छेदली वायले छेदली. कायच्यात छेदली 2 मध्ये छेदली. तर या रेषेचं समीकरण होईल y बरोबर 2 या स्वरूपात आहे. स्टँडर्ड म्हणते इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज y इज इक्वल टू b. एकाले अजूनही क्लिअर नाही झालं तर हे होते. मैं असं के तुम्ही म्हणसान का सर काही प्रॉब्लेम नाही रे बा. इथून घे ना. कोणाले पॅरलल हाय वाय ऍक्सिस ला. स्टँडर्ड बोलते इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस इज एवढं बोलते पण त्याला हे इक्वेशनच नाही लिहित आहे. मी म्हणतो तसं नको म्हणू. इकडं पाय तर तुले पटकन समजन तर कायले छेदली एक्स ले छेदली. कायच्यात छेदली -2 मध्ये छेदली. तर डायरेक्ट उत्तर लिहिणं राजा x इज इक्वल टू -2. मग स्टँडर्ड पाथ राय ना. कोणाले पॅरलल हाय तर y ले तर म्हणतेस ना इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस इज x इज इक्वल टू a. तर आलं नाही का. मग आपलं मंत्र म्हणते कायले छेदली कायच्यात छेदली. कायले छेदली तर x अक्षाले. कायच्यात छेदली तर -2 मध्ये. असं जर तुम्ही केलं तर तोडगं तुमचं पटकन उत्तर येईल. नाही तर फळफळ करत राहायचं. जाऊ द्या. नेक्स्ट पहा मग मी इथं लिहिलं स्लोप पॉइंट फॉर्म. माझं म्हणणं आहे बघा ही एक रेषा आहे. हे पण 10व्या वर्गात झालाय कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. काही टेन्शन नका घेऊ. ही एक लाईन आहे का. ही लाईन लक्षात ठेवा या समीकरण या पॉइंट मधून चालली x1 y1. A line passing through the point P x1 y1. ठीक आहे. Having slope
यम या रेषेचा स्लोप यम आहे. मी असं म्हटलं असतं चाललं असतं हो का बा हा पॉइंट आहे 3 4 या रेषेचा स्लोप आहे 4. ए लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट P34 having slope 4, then equation of line in slope point 4 is y minus y1. याले y1 म्हणते, याले x1 म्हणते. y minus y1 is equal to m into x minus x1. हे होते फॉर्म्युला. y minus y1 is equal to m into x minus x1. मग काहीच नाही, तोंडी बरोबर y मायनस y1 असं म्हणत जात. तर ह्या झाला 4 बरोबर m म्हणजे ह्या 4 x मायनस ह्या 3. हे झालं तुमचं स्लोप पॉइंट. हे नंतर हे तुमचं हे आहे का नाही पुढे प्रॉब्लेम मध्ये 4 गुणा सोपं रूप द्या, इकडं पक्षांतर करा. हे मग ते तर येतेच, त्याले महत्व नाही. फक्त हे स्लोप पॉइंट फॉर्म केव्हा वापरायचा हो, जेव्हा त्या लाईनीला स्लोप असेल, त्या ती लाईन एखाद्या पॉइंट मधून जात असेल असं तेव्हा वापरायचा आहे. कधी कधी स्लोप राहणार नाही तर स्लोप काढता येते. आलं लक्षात? ते आपण डेव्हलप होऊ, मात्र फॉर्म्युला डोक्यात घ्या, ते पक्क माहित पाहिजे. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता आहे ना, आता याले आहे का नाही अजून मी एक नवीन गोष्ट सांगतो, बसते का डोक्यात? पहा, एक लाईन लक्षात ठेवा 2 पॉइंट मधून चालली. मी असं म्हटलं बा px1 y1 आणि qx2 y2 असं. अरे लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट px1 y1 and qx2 y2, then equation of line is आहे ना, याला 2 पॉइंट फॉर्म म्हणतात. 2 पॉइंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाइन इन 2 पॉइंट फॉर्म इज. थोडंसं प्रेझेंटेशन लावा. तर बा या 2 पॉइंट मधून चालली तर बा याचा स्लोप काढता येते ना, y2 minus y1 upon x2 minus x1. या झाला तुमचा स्लोप. आता शिकवला हो y2 minus y1 upon x2 minus x1. आपल्याला इथं तर 2 पॉइंट मधून चालली, आपल्याला तर एकच पॉइंट पाहिजे. स्लोप झाला माहित. तर इक्वेशन ऑफ लाइन इन स्लोप पॉइंट फॉर्म इज y minus y1 is equal to m into x minus x1. तर या इथं याचा कोऑर्डिनेट आहे y1, इथं आहे कोऑर्डिनेट काय रे बा तर x1 हे आहे. तर बा y minus y1 is equal m च्या ऐवजी एवढा स्लोप भरानं हो, y2 minus y1 upon x2 minus x1 into x minus x1. हे याले याच्या खाली हाकला तर y minus y1 upon x minus x1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. याच फॉर्म्युल्याचा वापर केला. फक्त मी m आहे ना 2 पॉइंट असले तेव्हा स्लोप काढता येते y2 minus y1 upon x2 minus x1. आणि या फॉर्म्युल्यात त्या m च्या ऐवजी त्याचा स्लोप भरला आणि याले याच्या खाली आणलं चांगलं दिसावं म्हणून मेकअप केलं. बाकी काहीच नाही. हे डबल पॉइंट साठी. चलो बोलो. एवढं जर झालं असं तर पुढचं सांगून राहिलो बा. काय सांगता येते बा समजते का? ठीक आहे. मग काय सांगून राहिलो बा तर लक्षात ठेवाचो. माझं म्हणणं आहे बघा एक रेषा आहे. ठीक आहे. एक रेषा आहे. हा झाला x ऍक्सिस न ह्या झाला y ऍक्सिस. आपल्याला माहित आहे बघा तर एखादी लाईन लक्षात ठेवाचो y अक्षाला ज्या पॉइंट मध्ये छेदते इंटरसेक्ट करते त्याला y इंटरसेप्ट म्हणतात. If the line लक्षात आहे intersect the y axis, समजते, at a point such point is called as y intercept. मग आता लक्षात ठेवायचं. बोला समजते का? मग एवढं जर झालं असं तर आहे ना अशा वेळेस अशा लाईनीचं इक्वेशन की ज्या लाईनीचा स्लोप आपल्याला माहित आहे तर बाय सोपा आणि साधा y is equal to mx plus c.
ठीक आहे. व्हॉट इज एम? एम इज द स्लोप. व्हॉट इज सी? वाय इंटरसेप्ट. ज्या पॉइंट मध्ये रेषेनं वाय अक्षाले इंटरसेक्ट केला तो पॉइंट y इज इक्वल टू mx प्लस सी. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक जबरदस्त माहिती सांगतो. बोला, समजते का? काय सांगता येते बात लक्षात ठेवा. याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. नाव पण सांगून राहिलो, स्लोप इंटरसेप्ट. हे सर्व आपल्याला फॉर्म्युले येणार आहे. म्हणून पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काही विद्यार्थ्याला जुळत नाही, त्याला बेसिकच माहित नाही. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असं, ठीक आहे. कसं म्हणशील रे बा? इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m. इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m, having slope m and y-intercept is, समझते का? C. Then equation of line is y is equal to mx plus c. बस एवढं लक्षात ठेवा. बोला, आता मी काय सांगतो नेक्स्ट तर मला लक्षात ठेवा. तो याला इन्क्लायनेशन पॉइंट फॉर्म म्हणतात. आणि इक्वेशन ऑफ लाईन इन इन्क्लायनेशन पॉइंट फॉर्म लिहून देऊ. इक्वेशन ऑफ लाईन इन इन्क्लायनेशन पॉइंट फॉर्म, पॉइंट फॉर्म. मग माझं म्हणणं आहे बघा, ह्या एक्स ऍक्सिस न वाय ऍक्सिस एक लाईन काढली की जी एक्स ऍक्सिस ही काय करत आहे रे बा? अँगल करत आहे. हा जो अँगल असतो याचा जर टॅन घेतला ना तर त्याला स्लोप म्हणतात. असं काय म्हणतात रे बात? स्लोप म्हणतात. आणि ही जी लाईन आहे या इथं एक पॉइंट आहे की त्या पॉइंट मधून चालली, पॉइंट माहित नसला तर मग अशा पद्धतीनं या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण इक्वेशन लिहू शकणार नाही. म्हणजे पॉइंट माहित असणं आवश्यक आहे. तर मला लक्षात ठेवा. आता काय झालं रे? पटकन या लाईनीचं इक्वेशन मांडता येते. कोण्या फॉर्म मध्ये? स्लोप पॉइंट फॉर्म. काऊन बा? तर मग या रेषेचं इक्वेशन आहे y मायनस y1. या y1 इज इक्वल टू स्लोप. तर स्लोप तो माहित झाला, इज इक्वल टू स्लोप इनटू x मायनस x1. लिहा लागल नाव. इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म इज असं. बोला, है ना? मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा, आणि फारच महत्वाचा सांगत आहोत ज्याचं पाण्यासारखं यूज करणार आहोत. पहा मग मी पाण्यासारखं जे यूज, फार सोपं साधं आहे. हा, मी काय सांगत आहो बघा, इक्वेशन ऑफ लाईन इज, व्यवस्थित लिहून घ्या, ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन इज, याला जनरल फॉर्म ऑफ लाईन म्हणतात. ना जनरल लिहून देऊ. जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज ax plus by plus c is equal to 0, where a, b and c are constant. कोणी कॅपिटल दाखवते, कोणी लहान दाखवते, काही नाही, कॉन्स्टंट आहे, कसंही दाखवा, नो प्रॉब्लेम. बोला, पण याचं लय महत्वाचं, या स्वरूपात जर रेषा असली ना तर मला लक्षात ठेवा, पहिला नियम सांगत हाव का मग अशा स्वरूपात असणाऱ्या लाईनीचा स्लोप कसा असतो तर बा स्लोप दाखवल्या जाते m न. डायरेक्ट काढायचं. इथं जो आहे बा x चा कोएफिशियंट आहे ना, मायनस x चा कोएफिशियंट भागीला y चा कोएफिशियंट, तर शॉर्ट मध्ये होते मायनस a अपॉन b. असं एवढा मोठा नाही येत बसा. मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, नेवर मायनस a अपॉन b. चल बोल पा आहे ना. तर दुसरा लक्षात ठेवा, काही आकृती काढायचं काम नाही.
एक्स इंटरसेप्ट डायरेक्ट भेटते याच्यावरून. एक्स इंटरसेप्ट म्हणजे का होते रे, तर लाईन ज्या आणि एक्स अक्षाने ज्या बिंदू छेदते इंटरसेक्ट करते त्याला म्हणतात एक्स इंटरसेप्ट. आणि त्याचं फॉर्म्युला आहे -c/a. या सी घ्यायचा मायनस इथं जे असन संख्या ते घ्यायची, एक्स चा सहगुणक जो असन त्यानं भागायचं. चल बोल पा. वाय इंटरसेप्ट काढता येते. कसा काढता येते तर हेच लिहायचं आहे -c/b. फारच महत्वाचे आहे, पाण्यासारखे वापरणार. चलो बोलो एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट सांगून राहिलो, समजते का? पहा मग मित्र, डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम द गिवन पॉइंट. आणि असं तर नाही समजणार. डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम गिवन पॉइंट. मा म्हणणं आहे बघा, हा एक पॉइंट आहे, याचं नाव दिलेलं पी, की ज्याचे कोऑर्डिनेट आहे राजू x1 y1 असं. आणि एक लाईन आहे, ही झाली लाईन. या लाईनीचं समीकरण आहे ax + by + c = 0. या लाईनीचं या पॉइंट पासूनचं हे डिस्टन्स काढायचं आहे. म्हणून मी म्हटलं की डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम द गिवन पॉइंट कसं काढायचं तर ते पहिले ट्रेनिंग घ्या. ठीक आहे, कसं काढायचं तर ते पहिले ट्रेनिंग घ्यायची. पहा, या लाईनीचं इक्वेशन, हा x चा कोएफिशियंट, हा y चा कोएफिशियंट, यानं याले गुणाचं ax1, यानं याले गुणाचं प्लस by1. लवकर बोला. प्लस या वाला जशानं तसा लिहायचा. म्हटलं यानं याले गुणाचं ax1 प्लस by1 प्लस c अपॉन, लक्षात ठेवा अपॉन, अंडररूट मध्ये यानं याच्या वर्गाची बेरीज a² प्लस b². आणि मित्रो याले कायच्या टाकाचं मॉड मध्ये, जेणेकरून निगेटिव्ह येऊ नये. हे आहे ते. काऊन बा निगेटिव्ह नाही बाबा, डिस्टन्स काढत आहोत, डिस्टन्स कधी निगेटिव्ह नाही राहत, हे त्याचं कारण आहे. मग गावरानी भाषेत लक्षात ठेवा का बा हाय ना, का बा ह्या लाईनीचं ax + by + c या स्वरूपात. अरे उद्या कसं येणार आहे 3x + 4y + 5. कवा ह्या गायब राहील, तर त्याचा अर्थ का लागत नाही, बिलकुल लागते, 0 घ्यायचं असं. ठीक आहे, तर आपल्याला लावता आला पाहिजे, हे त्या मागचं उद्देश. तेव्हा मग आपली गाडी अटकली नाही पाहिजे, भर घेता जाता आलं पाहिजे. सांग बा मग काय बा, डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम द गिवन पॉइंट इज गिवन बाय, and the line is ax + by + c and point is px and y1, then mod मध्ये ax1 + by1 + c upon √a² + b². चलो बोलो. ठीक आहे, आता सांगत आहो मग ही एक लाईन आणि ही एक लाईन, याच्यामध्ये ह्या अँगल झाला ना 90 पेक्षा लहान पाहिजे. बोला. ठीक आहे, if theta is the acute angle between two straight line, हे पाय सरळ आहे, हेकडी वाकडी नाही. if theta is the acute angle between two lines, then आहे ना स्लोप कसा काढायचा, then tan theta = हे तुम्ही लिहायचं आहे. आहे ना, मी बोलतो ते ऐकत जात लिहत जायचं. if theta is the acute angle between two lines, then tan theta, इथं असणाऱ्याचा tan घेतला, कसा आहे ना टू लाईन्स, then tan theta = केव्हा लागते. ठीक आहे, जेव्हा या लाईनीला स्लोप असाल माहीत तरच वापरता येते. असा एका लाईनीचा स्लोप मी m1 घेतला, एकाचा m2 घेतला. आता व्यवस्थित सांगतो काय सांगता येते. if theta is the acute angle between two straight line,
having slope m1 and m2 respectively, then tan theta is equal to mod मध्ये m1 minus m2 upon m1 plus m2. कायच्यासाठी तर थीटा काढण्यासाठी वापरण्यात येणारा फॉर्म्युला. बोला ठीक आहे. आता कान देऊ नाही राजा. कंडिशन इफ लाईन्स आर पॅरलल, ह्या रेषा जर पॅरलल असतील तर मला लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा लाईन्स पॅरलल असल तेव्हा दोघांचेही स्लोप सारखे असतात. किंवा लाईन पॅरलल म्हटलं तर आपल्याला थर्ड वापरता येते दोघांचा स्लोप सारखा. कसा वापरता येते? एकाचा स्लोप 5 दिला असन आणि दुसऱ्याचा बोलला नसन, सांगतच नाही, तर आपल्याला दुसऱ्याचा पण डायरेक्ट वापरता येते 5. कारण कंडिशन सांगते इफ द लाईन्स आर पॅरलल देन स्लोप आर इक्वल. m1 is equal to m2. तू म्हणशील कसं परपेंडिक्युलर असेल तेव्हा का होईल? का होते? काही नाही होत. या दोघांचा गुणाकार -1 असतो. याचा दुसरा अर्थ याने इकडे हाकल म्हणजे m1 बरोबर -1 upon m2 किंवा m2 ले हाकल m1 ले हाकललं तर m2 is equal to -1 upon m. अर्थ नाही समजला. मी सांगलं का या रेषेचा स्लोप 5 आहे, तर फायदा माहित आहे. या रेषेचा स्लोप तुले कसा घ्या लागल तर -1 upon 5. या फायदा m1 बरोबर -1 upon m2. एकाचा असा असन तर दुसऱ्याचा असा राहील, दुसऱ्याचा असा असन तर पहिल्याचा असा राहील. एकाचा माहित असला तर दुसऱ्यासाठी असा वापरायचा. केव्हा? परपेंडिक्युलर असल तेव्हा. चल बोल बा. मग आता एवढं जर झालं असं सांगा. ठीक आहे, बसला का डोक्यात? पुढचा पॉइंट, लोकस. लोकस बद्दल बोलत. हा पुस्तक वाचताना भल्ली मोठी डेफिनेशन. लोकस 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 इज द सेट ऑफ पॉइंट. असा आहे तसा आहे, समजते का? अरे हो का नाही? काय लिहिलंय माहिती आहे पुस्तकात? लोकस इज द सेट ऑफ पॉइंट इन अ गिवन प्लेन सॅटिस्फाइंग गिवन ज्योमेट्रिकल कंडिशन. झालं, व्याख्या संपली. लोकस इज द सेट ऑफ पॉइंट सॅटिस्फाइज गिवन ज्योमेट्रिकल कंडिशन. 2 फूट वरून गेला. गावरानी भाषेत 100% बरोबर, कधी चुकंत म्हणता. लोकस शब्द दिसला रे दिसला तर नेमकं त्याचं प्रॅक्टिकल अर्थ माहित आहे. 2 गोष्टीचा गुणाकार आहे ना. लोकस म्हणून ना याचा लोकस तवा काहीच नाही करायचं, डायरेक्ट त्याचा गुणाकार करा. मी असं लिहिलं असतो ax plus by is equal to 0. मी लिहिला असता cx plus dy is equal to 5. तर याले डावं म्हणते, याले उजवं, याले LHS म्हणते, याले RH. काही अक्कलच नाही लावायची. बस डाव्याचा गुणाकार बरोबर उजव्याचा गुणाकार झालं. लोकसची कंडिशन सॅटिस्फाईड. आजमावून घेता नाही तर चॅप्टर चालू होऊ द्या. मी थेस करणार आणि तुमचं पुस्तकही थेस सांग. फक्त बोलण्याची पद्धत वेगळी. ज्या भाषेनं समजते त्या भाषेत शिकवल्या गेलं तर विद्यार्थ्याला अडचण नाही. फायदा. लोकस पण डोक्यात बसवा. लोकस म्हणजे 2 गोष्टीचा गुणाकार. कधी नाही चुकणार, नेवर. ठीक आहे. नेक्स्ट, होमोजिनियस इक्वेशन कायले म्हणते. खूप डाव येणार आहे. एवढा सोपा साधा पॉइंट आहे, काहीच दम नाही राहत. समजते का? होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे, साध्या सुध्या सिंपल भाषेत सांगतो. पहा काय लिहितो. पाया एका क्षणात कसा डोक्यात येते. मी लिहिलं ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इज इक्वल टू 0. जमलं का? मी असं लिहिलं बा ax³ प्लस ट्वाइस hxy
प्लस BY स्क्वेअर इज इक्वल टू 0. होमोजिनियस इक्वेशन कसं पाहिलं हे h न 2 म्हणजे कॉन्स्टंट, A कॉन्स्टंट, B कॉन्स्टंट, त्याने नाही पाहायचं कोणाले तर व्हेरिएबल. ज्या इक्वेशन मध्ये आता इथं पाय x चा सब आहे ना पॉवर 1 आहे, इंडेक्स y चा 1 आहे. होमोजिनियस टेस्ट कसं करायचं आहे ना, इथं गुणाकार पाहिजे, प्लस नाही चालत. प्लस म्हणजे टर्म वेगळी झाली असं. इथं पाय 2 आहे, इथं पाय 2 आहे, इथं x न y आहे पण एका दोघाचा गुणाकार आहे. दोन्ही वेगवेगळे जरी असले तर होमोजिनियसच्या टेस्टिंग साठी कोणता व्हेरिएबल आहे हे नाही पाहायचं, सरळ घाताची बेरीज करायची. 1 आणि 1 2, इथं बी 2, इथं बी 2, इथं बी 2. पण जेवढे टर्म असतील त्या टर्म मध्ये सर्व जेवढे व्हेरिएबल असेल त्याचा इंडेक्स पॉवर जर सारखा असला तर त्याला होमोजिनियस म्हणतात. एवढं क्लिष्ट याले मायानं करून टाकलं का विचारू नका. काय म्हणते रे बाबू होमोजिनियस, काय विचार. इथं बाबू झेड असन ना आणि याले 0 असन तर काहीच नाही. 1 आणि 1 2 अधिक 0 म्हणजे 2, तरी या होमोजिनियस झाला. सांगायचं तात्पर्य फक्त काय करायचं तर बा व्हेरिएबलचे पॉवर इंडेक्स घात याची बेरीज करायची, सर्वीकडे सारखी आणि प्रत्येक टर्म मध्ये तर होमोजिनियस. आता इथं पाय रे बाबू, तर इथं 3 आहे, इथं 1 आणि 1 2 नाही, इथं 2 आहे का सारखं नाही आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, तर हे होमोजिनियस नाही होत. बोला ठीक आहे. तू म्हणशील इफ द सम ऑफ, लक्षात ठेवायचो, समजते का. इफ द सम ऑफ इंडायसेस ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म, बोला समजते का, आर इक्वल, then they are called as homogeneous equation. परफेक्ट सांगता प्रॅक्टिकल नॉलेज, अक्षरशः थेस करणार आहो, पाहून घ्यायचा. मी नाही, कोणी जगातला शिक्षक तेच करल, फक्त बा सांगायची पद्धत वेगळी आहे. सांगा ठीक आहे. नेक्स्ट हा, मग मी एक मुद्दा सुटून गेला का बा. मी असं म्हटलं होतं बघा, इक्वेशन ऑफ लाईन इज y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx प्लस c. या इक्वेशनचं वैशिष्ट्य सांगतो का बा y इज इक्वल टू 2x प्लस 4 असं. ज्या वेळेस इथं कॉन्स्टंट असेल समीकरणात तेव्हा डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवा, ते लाईन ह्या इक्वेशनचं जर आपण ग्राफ काढला म्हणजे लाईन काढली तर मित्र लक्षात ठेवा कधीही ओरिजिन मधून जाणार नाही, कारण त्याच्यात कॉन्स्टंट आहे सी है ना. इफ द सी इज प्रेझेंट देन इक्वेशन ऑफ है ना, देन लाईन डज नॉट पास थ्रू द ओरिजिन. पण ह्या जर गायब करून टाकला है ना, म्हणजे इथं सी नाही म्हणजे प्लस 0 असं घेता येईल, तेव्हा y ना y इज इक्वल टू mx. इथं काही बी असू द्या, m ची किंमत काही बी असू द्या, 100% ते कायच्यातून जाईल रे ओरिजिन मधून. म्हणजे ओरिजिन मधून जाणाऱ्या रेषेचं इक्वेशन असते y इज इक्वल टू mx है ना. द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज गिवन बाय y इज इक्वल टू mx and y is equal to mx plus c is the general equation of line which does not pass through the origin. बोलबा अजून एक पॉइंट सांगावा असा वाटतो जो बा कधी कधी रेअर मध्ये येते, पण ज्यावेळेस आलं त्यावेळेस असं वाटते बा आहे ना का बा कसं आलं. तर बा माझं बा मी काय प्रॅक्टिकल शिकवणार माणूस, ते थेरॅटिकल नाही समजत आपल्याला. हे पाय एक्स न हे वाय, उसाऱ्याचा गाले माहित आहे का, याने ओरिजिन म्हणते. का म्हणणं आहे सांग बा. ठीक आहे. त्या मनामध्ये आलं बाबा एक रेषा काढणार, तू अशी का भले काय घेतले कशी आहे ना. तुला म्हटलं का सर अशी तिरपी घ्या, कशी घे बा, नो प्रॉब्लेम. या लाईनीचं या ओरिजिन पासूनच डिस्टन्स बस असं आहे.
जर ही लाईनीचा इक्वेशनचं स्वरूप असं असन ax plus by plus c is equal to 0. Equation of line ax plus by and distance of line ax plus by plus c is equal to 0 from origin is given by, लक्षात ठेवा, mod c upon, काय बोललो, mod c upon under root a square plus b square. लक्षात ठेव आहे ना. जर एखादी लाईन या स्वरूपात, तुम्ही म्हणसाल या स्वरूपात समजावून सांगा, 2x अधिक 3y अधिक 5 बरोबर 0, हा प्लस राव का मायनस राव त्याचं काही घेण देण नाही. असं जर असेल तर मग डायरेक्ट आपल्याला या लाईनीचं, या ओरिजिन पासूनचं अंतर काढता येते. या झाला फॉर्म्युला. सी म्हणजे कोण मात ह्या, ए म्हणजे ह्या, बी म्हणजे ह्या. सांग बा. ठीक आहे, हे आहे बा या चॅप्टरचं धावत पळत बेसिक. असं काही सुटलं असेल तर प्रॉब्लेम मध्ये मी क्लिअर करत जाईल. ठीक आहे, आवडला माझा व्हिडिओ आहे ना. उद्यापासून मी एक्झरसाइज है ना, स्टार्ट टू फिनिश पूर्ण एक्झरसाइज शिकवे, त्याच्यात तर काहीच हे नाही. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा है ना. मित्र, घंटी पण वाजवा आणि मित्रांना पण सांगा. नमस्कार.